तुम्ही जे जे नगरसेवक होते त्यांचे येण्याच्या अगोदर घर बघा ना आता घर बघा जाऊ. त्याचे कपडे बघा, जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आले वार्डामध्ये तेव्हाचे कपडे बघा आणि आताचा थाट बघा. सगळं शेण खाल्लं त्यांनी. वार्डामध्ये नाली करण्याऐवजी त्याचं घे कमिशन. कोणी जास्त कमिशन खाते, कमी कमिशन खाते. शेण जास्त कमी, कोणी जास्त सारखं नसते कमिशन. शेण आहे ना, कमी जास्त होत राहते. असं आपल्या पोटासारखंच असते. कोणी 2 भाकरी खाते, कोणी 3 भाकरी खाते. भावांनो आणि बहिणींनो, माझ्या भावांनो, 50 वर्षापासून ही औलाद म्हणते नाली करू, पाणी देऊ, कचरा काढू, येऊ करू, देऊ करू, काहीच केलं नाही. यांनी फक्त नालीचे पैसे खाल्ले, यांनी कचऱ्याचे पैसे खाल्ले, यांनी पाण्याचे पैसे खाल्ले, तुमच्या तोंडातला घास खाल्ला. आणि म्हणून ज्याने ज्याने 75 वर्षापासून आपल्या तोंडातला घास खाल्ला त्याच्या तोंडात माती घालण्यासाठी इलेक्शन आहे. हे आपण सर्वांनी ठरवावं. नाही घेत नाही, मला विश्वास आहे. मी मजाक करायलो. ते तर VC कोणाचे पैसे घेऊन यायचे आहे का, जाईल का ते का पायावर नाही आलं तरी मी बघून घेतो. पाय शिल्लक ठेवू नका, पैसे घेऊन आले की 1 तारखेला श्याम सगळे आपले सांड जे आहे की नाही सगळे फायर, कळलं ना, फायर लावून नाही बरं. हा पायावर गेला, बाकी मी बघून येतो काय होईल काय द्यायचं ते, कळलं. चुकीचं होऊ द्यायचं नाही, कायदा मोडू द्यायचा नाही. तुम्ही इमानदारीने मला शब्द द्या, असेल तर हातवरी करून द्या. तुम्ही 1,000 रुपयाला विकणार आहात का? हातवरी करा. नाही वाले कॅमेरा फिरवत नाही. ताईला द्यायचे का? ताई हातवरी नाही. ताईचा काय प्रॉब्लेम आहे? असं काम का पॅरलेस झालं का? असं करायचं, असं हातवरी करतात. असं करा. तुम्ही 1,000 रुपये घेणार आहात का? हातवरी करा. घेणार नाही ते इमानदारीच्या तुमच्या भरोश्यावर मला विश्वास होता. मी त्याला काय बोललो माहितीये का? ते तर बोलून दाखव का मी. त्याला मी म्हणालो, तो म्हणाला दादासाहेब इंदिरानगर असेल, पाटील नगर असेल, सेवादास नगर असेल, अरे याची अवकात माहित आणि मी 500,000 ला विकत घेतो म्हणले. तुमच्या महागाऱ्या मी त्याला सांगितलं, काय सांगितलं माहित आहे? मी म्हणलो मोदी सारखा फेकू नको. अरे बाकीच्या वादाचा माहित नाही मला, इमानदारीचा सांगतो, तुमच्या समोर सांगतो. त्या नालायकाला म्हटलं वार्ड क्रमांक 4च्या लोकांना विकत घेणारा अजून मायचा लाल पैदा झाला नाही. किती आहे? 7. मी मेन पक्षाचे किती आहे? 4 म्हणे. बरोबर आहे का? मग मी त्याला सहज विचारले का अंदाज घेण्यासाठी. मी त्या पक्षाचा उमेदवार कसा आहे? ते तो गेलेली केस आहे म्हणे. खरं खरं सांगा ना बरं, कारण तुला माहित आहे फेकायचं काम कोणाकडे आहे तुला कैलास माहित आहे. ते फेका आपल्याकडे आहे की नाही. मी एक भाषण करण्यासाठी काही मुद्दे लागतात ना, मी त्याला सहज विचारले. ठीक आहे म्हटलं, बरं त्या दुसऱ्या पक्षाचा उमेदवार कसा आहे? ते तर जाऊन आलेली केस आहे म्हणे. मला दुसऱ्या केशच दिसायला तिकडे. तिसऱ्याचा ते जायच्या मार्गावर आहे म्हणे. सगळे उमेदवार असे जाते का स्लाईन वरले? ते गेलेलं आहे म्हणले. मी परेशान झालो आणि त्याला रागात विचारलं. मी म्हणलं सांग एकतरी केस चांगली आहे की नाही त्या वार्डामध्ये? इमानदारीच्या सांगतो. तू रागात आला असं म्हणल्यानं काय बोलता म्हणे दादा साहेब, सगळ्या पक्षाचे गेलेली केस जरी उमेदवार असतील, एक आमच्या वार्डामध्ये अशी केस आहे की ते सगळ्याला पायाखाली तुडवणारी केस आहे. ती आमच्या वार्डाचा विकास करणारी केस आहे. त्या केसचं नाव आहे म्हणजे श्यामभाऊ. पुढे मला सांगायचं, 50 वर्षे आपण बघता इलेक्शन काय परिस्थिती आहे ते तुम्हाला माहित आहे. तुम्हाला इथं जेवढे आहेत सूट विरुद्ध सच, हे इलेक्शन दलाल विरुद्ध लाल. आणि तिकडे दलाल आहेत, आमच्याकडे लाल आहे. या लालचं नाव आहे माधव धुळे, सॉरी श्यामभाऊ धुळे. आणि म्हणून श्यामभाऊ साठी एक मला शेर आठवला, उधार मोह माया जाल है. तिकडे मग चुत्या बोली नाही सगळे चालू. यूं करूंगा 50 साल से वही सुन रहे हैं, ऐसा करूंगा वैसा करूंगा. तिकडे सबाई उधर नाही. माझा आवाज आहे की ते घाबरून जाते. वाटलं बॉक्स तिकडे तोंड करा.
उधर मोह माया जाल है और इधर तो सबका ख्याल है। उधर इधर आवाज आ रहा ना? उधर मोह माया जाल है और इधर सबका ख्याल है। उधर सब दलाल तो इधर माई का लाल है। पेरियार रामस्वामी नायकर, महात्मा फुले, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, अब्दुल कलाम, संत शिवालाल महाराज व सर्वच महापुरुषांना, सर्व संतांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो। आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, तरुण तडफदार नेतृत्व, स्वतःच सिर तळ हातावर घेऊन पावसाळ्याची, हिवाळ्याची, उन्हाळ्याची पर्वा करणारं असं नेतृत्व श्यामभाऊ माधव धुळे यांच्या या ठिकाणी कॉर्नर सभेच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे या देवस्थानचे संत, आमचे संजीवजी भाऊ, आमचे अतुलजी भानेगावकर, माझ्यासोबत आलेले संतोष पाटील, भीमटायगर सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा बौद्धाचार्य गौतमराव शिंगणकर, ज्यांनी तडफदार असं भाषण केलं। त्यानंतर आमचे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे देवानंद पाईकराव, त्यांनी या ठिकाणी तडफदार भाषण केलेलं आहे। भीमटायगर सेना